डफावर थाप देऊन चढ्या आवाजात एखाद्या शाहिराने दिलेली साद कुणालाही खडबडून जागे करू शकते. अशाच एका कोल्हापूरच्या प्रसिद्ध शिवशाहिराने आपला शाहिरी कलेचा वारसा जपलाय. त्यांच्या दोन्ही मुलींनी देखील आपल्या बापाच्या पावलावर पाऊल टाकत शाहिरी कला आत्मसात केली आहे. उच्च शिक्षण घेऊन देखील शाहिरा म्हणून कार्यक्रमात त्या दोघी प्रेक्षकांची मने जिंकत असतात. शिवशाहीर दिलीप सावंत हे कोल्हापुरातील शाहिरी क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. गेल्या कित्येक वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडे, गोंधळ गात त्यांनी फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतभर विविध ठिकाणी कार्यक्रम सादर केलेत. दीप्ती आणि तृप्ती सावंत या त्यांच्या दोन्ही मुली सध्या आपल्या वडिलांसोबत शाहिरा म्हणून सहभागी होत असतात. शाहिरीची भली मोठी परंपरा जपण्यासाठीच दोन्ही मुलींना शाहिरीचे बाळकडू दिल्याचे दिलीप सावंत सांगतात. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची शाहिरी परंपरा संपूर्ण ज्ञात आहे आणि त्याचसाठी आजचा हा इतिहासाचं कथन करणारा शाहीर विरस्त्रीतले पोवाडे गाणारा शाहीर आज्ञानदास यांची परंपरा खऱ्या अर्थानं ऐतिहासिक दृष्टिकोनात घेऊन जातो. शाहिरीमध्ये गोंधळ अनेक विविध प्रकार या शाहिरीच्या माध्यमातून येतो. त्याचबरोबर माझा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर हा माझ्या ऐतिहासिक पोवाड्याचा कार्यक्रम मी केलेला आहे. हा पोवाडा अनेक वेळा म्हणला जात होता की शाहिरी कला कुठं लुप्त होत चालली की काय अशी भीती वाटायची, परंतु मी स्वतः ठरवलं की आपण आपल्या घरातूनच सुरुवात करून माझ्या कन्येला हे शाहिरीचं बाळकडू, पोवाड्याचं बाळकडू द्यायचं काम केलं आणि ऐतिहासिक पन्हाळगड आणि किल्ले रायगडावरून याची सुरुवात खऱ्या अर्थानं झाली. आणि म्हणूनच माझ्याबरोबर आणि असंख्य माझे सहकारी मित्र, ग्रामीण मधले कलाकार यांना या शाहिरीचा खऱ्या अर्थानं आस्वाद द्यायचं काम मी करतोय. दीप्ती सावंत या शाहीर दिलीप सावंत यांच्या मोठ्या कन्येने सामाजिक चळवळींसह अनेक कार्यक्रमात आपली शाहिरी सादर केली आहे. वयाच्या 9व्या वर्षापासून मला शाहिरी कलेचे बाळकडू माझ्या वडिलांकडूनच मिळाले. सामाजिक चळवळींमध्ये मराठा आरक्षण मोर्चा असेल, त्याचबरोबर महिलांना स्त्री शक्तीच्या जागराच्या माध्यमातून प्रोत्साहित करण्याचे काम मी आजपर्यंत पोवाड्याच्या माध्यमातून करत आहे. त्याचबरोबर अंबाबाई मंदिरामधील नवरात्रोत्सवातील कार्यक्रम असू दे, शिवतीर्थ रायगडावरील राज्याभिषेक सोहळा, त्याचबरोबर पन्हाळ्यावरील दीपावली पाडव्याचा कार्यक्रम, जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचा जागर अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मी या पोवाड्याचे सादरीकरण केलेलेच आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रभर अर्थात कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद, त्याचबरोबर गोव्यामध्ये सुद्धा माझे सादरीकरण झालेले आहे. त्याचबरोबर माझे शिक्षण डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मधून झालेले असून मी सध्या 2 व्हीलर मेकॅनिक म्हणून सुद्धा कार्यरत आहे. तर आपण करत असलेल्या कामाचा आपल्याला अभिमानच वाटत असल्याचे मत तृप्ती सावंत यांनी व्यक्त केलंय. सध्या डीएड सेकंड इयर मध्ये शिकत असून BA एक्सटर्नल शिकते. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर कोल्हापूर म्हटलं की विविध वैशिष्ट्य समोर येतात, पण त्यापैकीच एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापुरी शाहिरी. शाहीर लहरी हैदर, पिराजीराव सरनाईक यांसारखे अनेक शाहिरांची परंपरा पाहायला गेलं तर कोल्हापुरात देखील शाहिरीची डफतुंतना अखंड जगभरात पोहोचवण्याचं काम माझे वडील शिवशाहीर दिलीप सावंत यांच्या माध्यमातून झालं. आणि हाच वारसा त्यांनी माझ्यापासून देखील सुरुवात केलं आणि हा वारसा माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं आणि रुजवण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून झालं. वयाच्या 9व्या वर्षापासूनच महाराष्ट्र नव्हे तर भारतामध्ये देखील विविध ठिकाणी आमचा शाहिरी पोवाडा प्रत्येक ठिकाणी पोहोचवण्याचं काम वडिलांनी आमच्यामध्ये सुरू केलं आणि हाच शाहिरी वारसा पुढे पोहोचवण्याचं काम आम्ही आता सध्या करत आहोत. फक्त एक महिला शाहिरा म्हणूनच नव्हे तर शिवविचारांची जागृती करण्याचं एक महत्वाचं कार्य आमच्या हातून पूर्ण होतं. यासाठी आम्हाला खूप अभिमान वाटतो. दरम्यान या बाप लेकींनी चालवलेला शाहिरी कलेचा वारसा असाच पुढे अखंडित राहो अशाच भावना कलाकार आणि प्रेक्षक यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहेत. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.